नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे। आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। गुन्ह्यात कोणीही असो शिक्षा होणारच असं फडणवीस म्हणाल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं आहे। बीड हत्या प्रकरणातील पीडित देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री फडणवीसांना सागर बंगल्यावर भेटलं। जवळपास अर्धा तास ही भेट झाली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि आतापर्यंतच्या तपासाबाबत चर्चा झाली। कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं। आमच्याकडे असणाऱ्या ऑफिशियल गोष्टी बैठकीत मांडल्या। फडणवीसांसमोर आम्ही न्यायाची भूमिका मांडली, तर राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील असं भेटीनंतर धनंजय देशमुख म्हणाले। आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या। आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील। ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। बैठकीत FIR बाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बोलणं झालं। 28 मे पासूनचे FIR मांडण्यात आल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। FIR बद्दल माझं बोलणं झालं। वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोललात? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। 4 ते 5 महिन्यांपासूनचे सर्व पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडले। चौकशीचा अहवाल 2 दिवसात मिळणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं। वाल्मिकी कराडचा खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यात एकमेकांशी संबंध असल्याचं फडणवीसांना सांगितलं, अशी माहिती संतोष देशमुखांचे धनंजय देशमुख यांनी दिली। जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा। म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण याची सगळे दिले। FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा।